चाललंय आणि खूप गरम होतं, त्यामुळे काहीच खायचं मन नाही करत आणि असं वाटतं काहीतरी फक्त पोट भरण्यापुरतं खावं. तर म्हणून मी आज बनवणार आहे लस्सी. चला मग बनवूया. पहिलं या अमूल मस्तीला कापूया. तुम्ही कोणतंही दही वापरू शकता, घरी बनलेलं असेल तर उत्तम. चला मग आता हे दही आपल्या मिक्सर जारमध्ये टाकूया. लस्सी बनवणं ना खूप सोपं आहे. त्याच्यासाठी जास्त काहीच नाही लागत, फक्त दही आणि साखर. दही तर टाकलं, आता आपण यामध्ये साखर टाकूया. तुम्हाला चवीला लागते तेवढं गोड तुम्ही यात टाकायचे. मला गोड जास्त नाही लागत तर मी 3 चमचेच टाकणार आणि हा तिसरा. चला मग आता मिक्सरला लावूया. आई बोलते की यामध्ये 2 खडे बर्फ सुद्धा टाक. चला मग टाकूया. आहे आमच्याकडे बर्फ. जास्त खडे नाही टाकायचे, फक्त मी यातले ना 2च खडे घेते. 2च खडे टाकते, कारण की मला जास्त लिक्विडी नको. तुम्हाला जास्त पातळ लस्सी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाका. चला मग पिसूया. चला आता आपण मिक्सरचं भांडं सुरू करूया. बस एवढं बस आहे. झाले, आपली लस्सी तयार आहे. चला मग आता ग्लास मध्ये घेऊया. असं काचेचा ग्लास घ्यायचं, म्हणजे कशी आपली लस्सी दिसते ना अशी छान छान. पातळ झाली. आई बर्फ नाही टाकायचं होतं यार. हा ते तर आहे, थंड कसं लागणार. पण दही थंडच होत. ही लस्सी कशी झाली आहे माहितीये, धाब्यावर भेटते ना लस्सी तशी पाणेरी. पण जर तुम्हाला घट्ट लस्सी खायची असेल तर मग तुम्ही याच्यात बर्फ टाकू नका. आईचं उगाच ऐकलं. गोड सुद्धा बरोबर झाली आहे. आधी लस्सीची रेसिपी फक्त 2 मिनिटात बनणारी आणि 2 मिनिटात तुमची गरमी सुद्धा पळवणारी. तर नक्की या उन्हाळ्यामध्ये लस्सी प्यायला विसरू नका घरी बनवून. या लस्सीला 5 पैकी किती देणार तू? 5 पैकी 4. एक का खाल्ला? कधी पण सगळे पूर्ण द्यायचे नसतात ना मार्क, म्हणून शास्त्र असतं ते. चला बाय. तुम्हाला ही लस्सीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय.